तर ज्या गोष्टीची आपल्याला आतुरतेने वाट होती, ती गोष्ट आता झालेली आहे. एम-सी-सी ना एक नोटीस जाहीर केलेली आहे, की स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटाचे काउन्सिलिंग कोणत्या फ्रेममध्ये घेण्यात येणार आहे, त्याबद्दल सखोल इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. तर ही नोटीस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण याच्यामध्ये सगळी क्लॅरिटी तुम्हाला आली पाहिजे. त्याच्यासोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ जर का बघत असाल तुम्ही, तर कुठं ना कुठं लाईक करणं अत्यंत गरजेचं आहे या व्हिडिओला. कारण तुम्ही जर का लाईक केलं, तर सगळ्या विद्यार्थ्यांकडे हा व्हिडिओ पोहोचत असतो. ठीक आहे. तर बघा, हे एम-सी-सीची नोटीस आहे. नीट यूजी 2026 जे पण आपली रिनीट झालेली आहे, त्याचं इथं शेड्यूल मांडण्यात आलेलं आहे ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटासाठी. तर शेड्यूल फॉर ॲडमिशन. आता शेड्यूल दिलेलं आहे इथं. तर ॲडमिशनसाठी शेड्यूल काय आहे, ते बघून घेऊया आपण. तर फर्स्ट राउंड ऑफ काउन्सिलिंग म्हणजे जे पण फर्स्ट राउंड आहे काउन्सिलिंगचा, ते ऑल इंडिया कोटा, डीम युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी साठी कोणती तारीख दिलेली आहे त्यांनी, तर 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत ही तारीख देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ जॉइंट कॅन्डिडेट डाटा बाय एमसीसी म्हणजे जे पण मेडिकल काउन्सिलिंग, मेडिकल सेंट्रल काउन्सिलिंग आहे, ती 23 ऑगस्ट पर्यंत जे पण तुमचा डाटा आहे ते व्हेरिफाय करणार आहे. आता 23 तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर लागला तर कॉलेजमध्ये व्हेरिफिकेशन साहजिकपणे होत असतो. त्याच्यानंतर स्टेट काउन्सिलिंग म्हणजे आपल्या महाराष्ट्राची किंवा कोणती पण काउन्सिलिंग असो, त्याची तारीख त्यांनी दिलेली आहे, की या फ्रेममध्ये तुम्ही फर्स्ट राउंड तुमचा कंडक्ट करून घ्या एमबीबीएस आणि बीडीएस साठी. ठीक आहे. तर तारीख काय बघून घ्या. 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत ही तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ जॉइंट कॅन्डिडेट डाटा बाय स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटी म्हणजे हे पण व्हेरिफिकेशन कुठं होत असतं बरं का, तर कॉलेजमध्ये हे व्हेरिफिकेशन होत असतं. तर 29 ऑगस्ट 2026 तारीख त्यांनी दिलेली आहे. याच्यानंतर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग म्हणजे शेवटची तारीख काय आहे फर्स्ट राउंड साठी, त्या कॉलेजला स्पेसिफिक जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते जॉईन करण्यासाठी. तर ऑल इंडिया कोटासाठी 22 तारीख दिलेली आहे. ठीक आहे, ऑगस्ट आणि स्टेट कोटासाठी 28 ऑगस्ट त्यांनी दिलेली आहे. चालेल. आता याच्यानंतर सेकंड राउंडची गोष्ट केली आपण, तर त्याच्या अगोदर जर का तुम्हाला आपली मेडिकल सिम्प्लिफाईडची काउन्सिलिंग हवी असेल, तर तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही काय करू शकता, व्हिजिट देऊ शकता. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहे, तर तुम्हाला नक्कीच जॉइन करायची असेल तर 7887559633 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज करिअर रोडमॅप भेटणार आहे, स्मार्ट सीट अलॉटमेंट भेटणार आहे. जे पण स्मार्ट सीट तुम्हाला भेटेल ते. कॉलेज आणि कोर्स तुम्हाला कोणतं भेटत आहे ते अगोदरच तुम्हाला कळवण्यात येईल. त्याच्यानंतर डाऊट सॉल्व्हिंग जी असणार आहे ती 24/7 असणार आहे तुमची. म्हणजे जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे जेव्हा शेवटपर्यंत होत नाही, तेव्हापर्यंत तुम्हाला काय करण्यात येणार आहे, की डाऊट सॉल्व्ह तुमचे करण्यात येणार आहे. डॉक्युमेंट जे लागत आहे त्याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन देण्यात येईल. प्रायोरिटी स्टुडंट केअर असतं आपल्याकडं, की तुमची आपली प्रायोरिटी असते. माझ्याकडे स्वतः तुमचा नंबर सेव्ह असतो. वन टू वन मेंटरशिप म्हणजे मी स्वतः तुम्हाला हँडल करत असतो. आपल्यामध्ये कोणीच नसतं. ठीक आहे. कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट आणि प्रायोरिटी. म्हणजे जे पण प्रायोरिटी आहे तुमची आणि बजेट आहे त्यानुसार तुमची वैयक्तिक लिस्ट बनवून देण्यात येत असते. त्याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन आणि गाईडन्स तुम्हाला केलं जातं. स्कॉलरशिप बद्दल तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन दिली जाते. त्याच्यासोबतच जे पण कॉलेजचे कट ऑफ आहे ते तुम्हाला राउंड 1, राउंड 2, राउंड 3 कॅटेगरी वाईज, कॉलेज वाईज तुम्हाला ते कट ऑफ सुद्धा प्रोव्हाईड केले जात असतात. त्याच्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही काउन्सिलिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचंय अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही काय करू शकता, व्हिजिट देऊ शकता. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतरचं बघून घेऊया आपण. ठीक आहे. सेकंड राउंडचं गोष्ट चालू होती आपली. तर सेकंड राउंडमध्ये 24 ऑगस्ट 2026 ते 2 सप्टेंबर पर्यंत तुमचं सेकंड राउंड एमसीसी चालणार आहे. शेवटची तारीख काय आहे याची कशाची, तर जॉइनिंगची आणि डाटा व्हेरिफिकेशनची तर 9 ऑगस्ट यांनी दिलेली आहे. किती? 9 सप्टेंबर. आय एम सॉरी. त्याच्यानंतर 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत तुमचं स्टेटचं राउंड चालणार आहे. कशाचं राउंड चालणार आहे? स्टेट. जे पण स्टेट आहे यांनी याची तारीख दिलेली आहे. आणि 15 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तर 15 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे पण स्टेटमध्ये तुम्ही काउन्सिलिंग करत असाल, त्यांचे डाटा व्हेरिफिकेशन तुम्हाला इथं करायचं आहे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं आहे. लास्ट डेट ऑफ जॉइनिंग 8 सप्टेंबर दिलेली आणि 14 सप्टेंबर स्टेटसाठी, 8 सप्टेंबर एमसीसी साठी. राउंड 3 बद्दल पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. तर 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत तुमचं राउंड 3 चालणार आहे एमसीसीचं. एमसीसी म्हणजे ऑल इंडिया कोटाचं.
27 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जे पण तुमचे डाटा आहे, व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर 16 ते 26 सप्टेंबर पर्यंत स्टेट कोटासाठी आहे. स्टेट कोटाचं हे टाईम फ्रेम दिलेला आहे राउंड 3 साठी त्यांनी आणि 2 ऑक्टोबर पर्यंत डाटा व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी दिलेला आहे. आता लास्ट डेट ऑफ जॉइनिंग 26 सप्टेंबर दिलेली इथं आणि इथं 1 ऑक्टोबर दिलेली आहे. ठीक आहे. 26 सप्टेंबर कशासाठी? तर ऑल इंडिया कोटासाठी आणि 1 ऑक्टोबर ही लास्ट डेट ऑफ जॉइनिंग असणार कशासाठी? तर स्टेट कोटासाठी. स्ट्रे व्हॅकन्सी बद्दल सुद्धा सखोल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, की 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत तुमची ऑल इंडिया कोटाची स्ट्रे व्हॅकन्सी राउंड चालणार आहे. पहिला राउंड स्ट्रे व्हॅकन्सीचा आणि डाटा ऑफ अलॉटेड कॅन्डिडेट विल बी शेअर्ड बाय एमसीसी ऑन 3 ऑक्टोबर म्हणजे 3 ऑक्टोबरला काय करणार आहे तर डाटा शेअर्ड करणार आहे जे पण कॅन्डिडेटनं एमसीसी वरती डाटा त्यांचा दिलेला आहे त्यांचा. त्याच्यानंतर 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला स्ट्रे व्हॅकन्सी स्टेटसाठी दिलेली आहे आणि लास्ट डेट ऑफ जॉइनिंग इथं दिलेली नाही. ठीक आहे. आता 10 ऑक्टोबरला इथं शेवटची काय असणार आहे तुमची डेट ऑफ जॉइनिंग असणार आहे. इथं पण 10 ऑक्टोबरला लास्ट डेट असणार आहे. म्हणजे ऑक्टोबर पर्यंत यांचं असंच म्हणणं आहे, की ऑक्टोबर पर्यंत आम्ही काउन्सिलिंग कंप्लीट करून देऊ. आता याच्यानंतर कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक सेशन ऑफ यूजी कोर्स तर 8 सप्टेंबर पासून जे कोर्स आहे ते चालू होऊन जातील तुमचे, असं पण इथं सांगण्यात आलेलं आहे. 8 सप्टेंबर पासून तुम्ही कॉलेजमध्ये राहाल, ज्यांचं ग्राउंडमध्ये नंबर लागलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये किती सत्य आहे बरं का? हे पण बोलून घेऊया आपण. ठीक आहे. म्हणजे असंच चालणार का सगळं? तर ते सुद्धा बोलून घेऊया. तर जे डेट्स मी सांगितल्या, ते मागच होणार. मागं होणार नाही, पुढंच होणार. मागच्या वर्षी पण असाच शेड्यूल आला होता, पण काउन्सिलिंग ही आपली डिसेंबरपर्यंत चालली होती स्टेटची. ठीक आहे. तर यावेळेस सुद्धा डिसेंबरपर्यंत जाणार, हे मात्र नक्की आहे. आणि स्ट्रे व्हॅकन्सीचे 2 किंवा 3 राउंड 100% होणार म्हणजे होणार. त्याच्यासोबतच जे पण आपले राउंड 1, राउंड 2, राउंड 3 आहे, ते त्या डेटमध्ये सांगितलेले आहे त्यांनी. पण तेवढं शक्य नाही. का शक्य नाही? कारण डॉक्युमेंटसाठी आपल्याला डेज वाढवून देत असतात एमसीसी सुद्धा आणि स्टेट कोटा सुद्धा. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, की तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट आहे, तर त्या डॉक्युमेंटसाठी पण आपण आज लाईव्ह सेशनमध्ये बोलणार आहोत. तर नक्कीच तुम्ही काय करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यासोबतच जर का तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून बघत असाल हा व्हिडिओ, दुसरा प्लॅटफॉर्म म्हणजे Facebook वगैरे, तर तिथून तुम्ही आहे ना YouTubeला जॉइन होऊन जा. जेणेकरून हे जे लाईव्ह सेशन आहे, त्याच्यामार्फत आपण तुमचे सगळे डाउट जे आहे, डॉक्युमेंटबद्दल असो किंवा कोणत्याबद्दल सुद्धा असो, ते क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. तर आजचं लाईव्ह बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सविस्तरपणे तुमच्या हिशोबाने तुमचे उत्तरे दिले जातील. ठीक आहे. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि ते करण्यासाठी तुम्ही नक्कीच मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद.